या ठिकाणी आपण बघतोय स्ट्राईक एंडवरती योगेश आणि नॉन स्ट्राईक एंडवरती सूरज इथे बघायला मिळतोय. सन्माननीय महेंद्रजी राणे आणि भूपेंद्रजी पेठारे यांना व्यासपीठावरती येण्याची या ठिकाणी मी विनंती करतोय. प्लीज आपण इथे व्यासपीठावरती येऊन या सामन्यांचा आनंद द्विगुणित करायचा आहे. स्ट्राईकवरती येथे आपण बघत आहोत योगेश, तर नॉन स्ट्राईक इनवरती सूरज येथे बघायला मिळेल. प्रथम गोलंदाजी करण्यासाठी कोणता बॉलर तर मैदानावरती येथे प्राचारित केलं गेलं. दीपक, पहिलं षटक दीपकच्या माध्यमातून येथे येईल. दीपक हे नाव नक्कीच इंडियन प्रीमियर लीग मध्ये जर तुम्ही पाहिला असाल तो दीपक नावाचा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. दीपक शहर सामन्याला करतोय पुन्हा एकदा सुरुवात. मॅच करूयात ऑन. पहिलं षटक मैदानावरती येते येतं. समोरच्या दिशेला बघा योगेशच्या बॅटमधनं पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय. चेंडू वन बाउंस बाउंड लाईनच्या बाहेर. दे धक्का घे चौका. कमॉन डीजे. मधील एक सर्वात चांगला संगीतकार ज्याने अनेक गीतं कंपोज केली, शुभम. आणि ज्या पद्धतीने आपण डीजे मास्टरला सुद्धा इथे बघतोय, सूरज गुप्ता सुद्धा ऑपरेट करतात. पहिल्या चेंडूवरती 4 धाबा इथे आल्यात. वीरेंद्र सेवक साईल ओपनिंग केली. या चेंडूवरती मात्र योगेशला एका जागेवरती उभं केलं होतं. चारी मुंड्या चित केलं. या चेंडूवरती कमबॅक करून दाखवलाय. हा चेंडू पडल्यानंतर चेंडू सरळ विसावला पाठीमागे विकेट किपरच्या हातामध्ये. सेफ हँडमध्ये हा चेंडू गेला. त्यानंतर मात्र योगेशकडे कोणतेही प्रतिउत्तर नव्हतं. पहिलं षटक मैदानावरती सुरू केलंय. फुलटा चेंडूवरती प्रहार केला. क्षेत्ररक्षक आलाय तिथे, मात्र त्याच्या डोक्यावरून चेंडूने टाटा बाय बाय केले. वन बाउन्स. सी मारेशा पार. ओर टू द रोप. धाबा 4. चौकार. धावा धावपटकावरती 8 बनल्यात. चौकारांची या ठिकाणी मी म्हणेन लागोपाठ एकामागोमाग एक बाउंड्री झाल्यात. या बेसा फटका मात्र समोरच्या दिशेला त्याच्या डोक्यावरून योगेशच्या बॅटिंग मधला क्लास मैदानावरती दाखवून दिलाय. चेंडू सीमा रेषा पार. येतोय षटकार. त्यांना सुद्धा माझी विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. रोहिदास नाईक त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण भूपेंद्र पेडर यांना सन्मानित करूयात. मैदानावरती काय घडतं, आणखीन एक बिग स्ट्रोक. चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर. सीमा रेषा पार. स्क्वेअर लेगला चिरात. षटकार. ठिकाणी योगेशच्या खेळीचा अंत झालाय. लालच बुरी बला है मेरे दोस्त. डीजे मास्टर.
या ठिकाणी खेळताना साकारली. फार कमी चेंडू त्याने घेतले, मात्र मी म्हणेन की थांबला असता तर नक्कीच या मैदानावरती 50-60 डावा बनवू शकला असता. मात्र त्याने त्याचं काम केलं. 20 धावा धावफलकावरती ते अर्जित केल्या. नवीन बॅट्समन येथे मैदानावरती आलाय, तो म्हणजे विदेश. त्याला आपण मैदानावरती येथे बघतोय. पहिल्या षटकाच्या या ठिकाणी खत्म झाल्यानंतर 20 आपण धावफलकावरती बघितल्या. न्यू बॅटर मैदानावरती या ठिकाणी आपण बघत आहोत. स्ट्राईकला आपण बघत आहोत सूरज मैदानावरती. या सूरजच्या या बॅटमधनं फटका जरूर चांगला आलाय. चेंडू जाईल लॉंग लेग सीमा रेषा बाहेर येतोय. चौकार. मी या ठिकाणी आभार प्रदर्शित करत आहे. तो यावेळेचा फटका मात्र मैदानावरती जरूर फसला. या ठिकाणी आपण विचार करू शकत नाही. फनी मोमेंट्स ऑफ क्रिकेट. झेल घेता घेता यष्ट्यांवरती तो गोलंदाज तेथे गेला होता. प्रयत्न मी म्हणेन की चांगला केला होता, मात्र या ठिकाणी ज्या पद्धतीनं शेवटपर्यंत झुंज दिली त्यासाठी हॅट्स ऑफ आहे. कारण पहिलं षटक ज्याच्यामध्ये 20 धावा आल्या, त्यानंतर मात्र या षटकामध्ये आतापर्यंत आपण बघितलं कमबॅक करून दाखवलं केवळ 5 धावा. धावसंख्या धावफलकावरती येथे आपण आतापर्यंत बघितली तर 25 धावा धावफलकावरती लागतात स्कोरिंग करण्यासाठी आमचे स्कोरर मित्र. तर इथे आपण बघतोय हर्षद काष्टेंच्या माध्यमातून एक अत्यंत चांगलं गुणलेखन बघायला मिळतं. ऑनलाईन स्कोरच्या भूमिकेमध्ये शुभम. या बॅटच्या चेंडूवरती फटका इथे मैदानावरती जरूर फसला होता. चेंडू पडल्यानंतर मात्र मैदानावरती एक धाव घेतली गेली. एक धाव घेतल्यानंतर धावफलकावरती जिथे पहिल्या षटकामध्ये तब्बल 20, त्यानंतरच्या षटकामध्ये कुठेतरी स्वतःला असुरक्षित बघत असताना सिद्धिविनायक जिराट असंघ आपण बघतोय. कारण जी धमाकेदार सुरुवात ज्या ब्लास्टने त्याने सुरुवात केली होती, जे आक्रमक फटके त्याने मैदानावरती येथे दाखवले होते, आणि कुठेतरी त्या फटक्यांपासून आता येथे वंचित राहावं लागतंय. एक अत्यंत चांगलं क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळतंय. फुलटा चेंडूला फुल टोललाय. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू गेलाय. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर सीमारेषा बाहेर येतोय. बेधडक बेधुंद गगनभेदी गगनचुंबी षटकार. मात्र जेव्हा आपण बघितलं ना, बॅटिंग करण्यासाठी आलेला सूरज सुद्धा योगेशच्या पावलावरती पाऊल ठेवून इथे बॅटिंग करतोय.
चेंडू पडल्यानंतर नटराजन स्टाईल या ठिकाणी फटका खेळला होता. डीप बॅकवर्ड स्कोअर लेग खाली होता. पुरेपूर फायदा तिथे उचलला गेला कारण फार मोठी गॅप तिथे आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा बॉलर तयार. स्विचित मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे, फिल्डिंग करेल तोपर्यंत एका धाब्याला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होणार का? मात्र नाही. चांगलं कॉलिंग येथे बघायला मिळालं. धावसंख्येचा जर आपण आता विचार केला तर धावा येथे 37 बनतात. 2 षटकं मैदानावरती संपलीत. पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 होत्या. या षटकामध्ये 17 धाब्या ठिकाणी अर्जित केल्या गेल्या. म्हणजे अजूनही 2 षटकं बाकी आहेत. 50 ते 60 अगदी सहज बनवू शकतात कारण 2 षटकांमध्ये रन रेटने या धावा मैदानावरती बघायला मिळतात. धावा 37, 31 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. पाणी मैदानावरती पाठवायचं आहे. षटक क्रमांक 2 मैदानावरती येथे संपलं होतं. 2 षटकांनंतर धावा 37 धाव फलकावरती लागल्या. षटक क्रमांक 3कडे आपण जेव्हा वळतोय गोलंदाजीमध्ये इथे बदलाव केला गेला. मॅच मध्ये आपण तिथे सुद्धा बघत आहोत. हा चेंडू बघा, चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली थांबला होता आणि जेव्हा चेंडू पडल्यानंतर खाली थांबतोय ना तिथे पाठीमागे विकेट किपर तयार होता. या चेंडूवरती फील्ड करण्याच्या भूमिकेमध्ये तिथे आला होता. चांगले प्रयत्न केले. धाव येथे कोणती मिळत नाही. डॉट आलाय. 2 षटकांमध्ये जर आपण बघितलं तर पहिला मला असं वाटते दुसरा डॉट चेंडू या ठिकाणी बघायला मिळाला. म्हणजे त्या 12 चेंडूंमध्ये फक्त 1 डॉट चेंडू या ठिकाणी आला होता. ज्यावेळेस फटका खेळण्यासाठी केले प्रवृत्त. चान्स आहे आणि मैदानावरतून आता मात्र आणखीन एक महत्वाचा फलंदाज सूरज होतोय गारद. कम ऑन डीजे मास्टर. धावसंख्या 37, 37 फॉर लॉस ऑफ. रोहितला आपण बघतोय हेलिकॉप्टर या ठिकाणी लँड जरूर केला होता. अवंती कार्पेट खेळला होता, खोदून काढला होता चेंडूला. मात्र त्यानंतर बघा समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षण करत असताना वाईडिश लॉंग ऑफला आपण क्षेत्ररक्षक पाहिला आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने त्याने क्षेत्ररक्षण सुद्धा केलं. इथे प्रत्येक धाव महत्वाची. 1 धाव धावफलकावरती अर्जित केली गेली. धावसंख्या 38, 38 रन्स. ज्यावेळेस मात्र चेंडू पडल्यानंतर लेगस्टिकच्या बाहेर गेला. पंच आहेत विशालजी पाटील, त्यांच्या माध्यमातून येथे इशारा दिला गेला आणि अत्यंत चांगलं पंचांची भूमिका राजेश पाटील आणि विशाल पाटील येथे बजावत आहेत. धावसंख्या 39 मैदानावरती येथे लागली. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. कहीं पे निगाह है और कहीं पे निशाणा. पूर्ण बॅट या ठिकाणी फ्लो करून झाल्यानंतर मग बॅटला चेंडू लागला होता. धाबा मैदानावरती आता मात्र रोखल्या गेल्या. ज्या पहिल्या 2 षटकांमध्ये धाबांचा ओघ वाढला होता, मात्र या षटकामध्ये बघा ज्या पद्धतीने आता कामगिरी करतोय गोलंदाजांनी या ठिकाणी प्रबल दावेदारी या मॅच मध्ये स्पष्ट केली.
39 धावा बनतात 2 विकेटच्या नुकसानावरती. अप्रतिम गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी, ट्रिमेंडस बॉलिंग एफर्ट्स हियर. संदीपच्या माध्यमातून एक जबरदस्त या ठिकाणी मारा केला जातोय. ज्या चेंडूवरती सुद्धा बघा स्विंग अन मिस, चेंडू पडल्यानंतर थोडासा उसळला, बाहेरच्या दिशेला निघाला आणि त्यानंतर मात्र या चेंडूवरती धाव मिळत नाही. प्रत्येक चेंडूवरती आता संघर्ष बॅट्समनला करावा लागतो, कारण ज्या पद्धतीनं लाईन आणि लेंथ बदलले गेले. आधीचा चेंडू जर आपण बघितलं थोडासा वेगळा होता, ही लेंथ जर आपण बघितली शॉर्ट ऑफ द गुड लेंथ होती आणि त्यानंतर उसळल्यानंतर चेंडू सरळ विकेट किपरच्या सेफ हँड मध्ये गेला. हा चेंडू थोडा खाली थांबला होता, त्यामुळे चकवा दिला या चेंडूने. या चेंडूवरती सुद्धा कोणती धाव येत नाही. पहिल्या 2 षटकांमध्ये तब्बल 37 धावा येऊन सुद्धा या षटकामध्ये काय जबरदस्त गोलंदाजी केली बघा. केवळ 2 धावा त्याने येथे खर्च केल्या. 39 धावा 2 विकेटच्या नुकसानावरती. 3 षटकांचा खेळ संपलाय, तर अजून 1 षटक येणं बाकी आहे. पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये जरा फास्ट खेळायचं आहे. या रात्रीमध्ये आपल्याला अनेक सामने कव्हर करायचे आणि यासाठी मी तुम्हा सर्वांना इथे सूचित करेन, सामना लवकर सुरू या ठिकाणी आपण जरूर केला. 8:35 पहिला चेंडू या ठिकाणी मैदानावरती आज पडला होता. हे अंतिम षटक आहे, याच्यामध्ये बॅट्समनला या ठिकाणी कामगिरी चांगली करावी लागेल. सिद्धिविनायक जिराड असंघ ज्याने मॅचेस आयोजित केल्यात त्या संघाला मात्र या ठिकाणी चांगली कामगिरी करणं, आपल्या संघाला उभारणी देणं, धावा मैदानावरती अर्जित करणं, फार महत्वाच्या गोष्टी आहेत, त्या कराव्या लागतील. ज्या चेंडूवरती सुद्धा बघा प्रयत्न जरूर चांगला केला होता, लॉंग स्टॉपला चेंडू या ठिकाणी ट्रॅव्हल करत आहे. चेंडू बाउंड्रीच्या दिशेला सीमारेषा पार येतोय, चौकार. मैदानावरती मॅच मध्ये आला, एक अनोखी मोमेंट बघायला मिळाली. चेंडू पाठीमागे गेला, ट्रॅव्हल झाला, धावा 4 मिळाल्या. एक चांगली कामगिरी करत असताना बॅटर, मी म्हणेन धावा कशाही येऊ देत, धावा येणं महत्वाचं आहे. अशाच पद्धतीने या ठिकाणी आपण बघत आहोत. हा फटका चांगल्या पद्धतीनं केवळ गतीचा वापर केला होता. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनच्या डोक्यावरून मैदानावरती जर आपण बघितली तर धावा इथे 49 लागल्यात. षटक क्रमांक 4 मैदानावरती आहे. अशाच पद्धतीच्या काही फटक्यांची अजूनही नितांत आवश्यकता आहे. ज्यावेळेस स्ट्राईक एंडवरती खेळत असताना या ठिकाणी आपण रोहितला बघतोय. रोहित म्हटल्यानंतर रोहित शर्मा, द कॅप्टन ऑफ इंडियन क्रिकेट टीम, मुंबई इंडियन संघाचा आधीचा कर्णधार, अनेक वर्ष त्याने जिंकून दिलं, 5 ट्रॉफीज ज्याने मुंबईला जिंकून दिला असा रोहित शर्मा भारतीय क्रिकेट टीमला अनेक इव्हेंट्समध्ये, मग ती आताची चॅम्पियन्स ट्रॉफी असेल, त्या आधी T20चा वर्ल्ड कप असेल, प्रत्येक येणाऱ्या स्पर्धेमध्ये रोहित शर्माचं नाव आपण बघितलं. बॅटिंग करताना रोहित मैदानावरती खेळतोय. बॅटची कडा घेतली होती, पाठीमागे फ्लॅश स्लिप आहे, त्याच्या हातामध्ये चेंडू गेलाय, कोणती चूक करत नाही आहे आणि आता मात्र रोहितला येथे परतावं लागेल. विकेट डाऊन. धावा 49 लागल्या, 3 चेंडू येथे बाकी आहेत. एक महत्वाचं षटक येथे हाताळलं जात आहे. जो बॅटर मैदानावरती येतोय तो म्हणजे हर्षवरती संपूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी आहे की एखादा बिग स्ट्रोक अजून जर मॅच मध्ये आला ना
तर प्रबळ डावेदरी या मॅच मध्ये स्पष्ट करते सिद्धिविनायक झिराड असंघ करंड्यांची बॅटिंग लाईनअप फार मोठी आहे, त्यांनी आतापर्यंत दाखवून दिलं. मात्र बॉलिंग करत असताना कशा पद्धतीनं समोरच्या संघावरती ते या ठिकाणी दबाव प्रक्षेपित करू शकतात हे सुद्धा येणाऱ्या इनिंगमध्ये पुढच्या इनिंगमध्ये बघायला मिळेल. 3 चेंडू या पहिल्या इनिंगच्या बाकी आहेत. जावेद सुद्धा चांगला प्रयत्न केलाय, चेंडूवरती प्रहार केला, चेंडू ट्रॅव्हल करतोय, चेंडू गेलाय सीमा रेषा पार, चौकार. पाहिलं यावेळी चेंडूवरती बघा ट्राय घेण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र मैदानावरती विकेट कॉम्प्रोमाइज करावी लागली. एक न्यू बॅटर ऋषी येथे मैदानावरती जात असताना पाहायला मिळेल. गेल्या 2 रात्रींमध्ये ज्याने अत्यंत चांगली गुणलेखकाची भूमिका बजावली असा ऋषी येथे मैदानावरती उतरलाय. सामन्यामध्ये टर्निंग पॉईंट बघायला मिळू शकतात, मात्र मी म्हणेन की धावा अत्यंत चांगल्या बनल्यात. धावा इथे 53 बनल्यात. 53 रन फॉर लॉस ऑफ 4 विकेट. एक शेवटचा आणि अंतिम चेंडू मैदानावरती येथे येईल. ज्या चेंडूवरती सुद्धा ज्या पद्धतीनं जी लयबद्धता जो टेम्पो त्याने सेट केला होता, या चेंडूवरती धाव कोणती येत नाही. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा 53 बनल्यात. एक जबरदस्त या ठिकाणी आपण जर विचार केला टोटल मैदानावरती येथे लावली गेल्या 54 रन या ठिकाणी बनवायचे. 24 चेंडू बाकी आहेत. या पहिल्याच मॅच मध्ये आपण बघितलं सिद्धिविनायक आदिवासी क्रीडा मंडळ झिराड यांच्या वतीनं आयोजित भव्य दिव्य रजनी क्रिकेटच्या या सामन्यांचा थरार या ठिकाणी आपण अनुभवतोय आणि आजची 3री रात्र आहे. गेल्या 2 रात्रींमध्ये तुम्ही समालोचकांच्या भूमिकेमध्ये कालच्या रात्रीमध्ये आपण बघितलं होतं. नेक्स्ट मॅचचा लगेच टॉस इथे आपण करणार आहोत इनिंग ब्रेक मध्ये. तर नेक्स्ट मॅच कडे आपण वळणार आहोत. तर पुढचा सामना आहे ते आपण अनाऊन्स करूयात. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, तर मी तुम्हाला सूचित करत आहे. तर नेक्स्ट मॅच आहे जनमान खैरवाडी विरुद्ध राजा शिवछत्रपती वागेश्वरवाडी पोयनाड. तर इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही कॅप्टन्स येणं गरजेचं आहे. सन्माननीय भूपेंद्रजी पेठार यांच्या शुभ हस्ते जनमान खैरेवाडी विरुद्ध राजा शिवछत्रपती वागेश्वरवाडी पोयनाड या 2 टीमच्या दरम्यान या ठिकाणी नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल आणि दोन्ही कर्णधारांना या ठिकाणी सूचना असेल की आपण लगेच या, कोणताही वेळ विलंब इथे लावू नका. यानंतर सामन्याचा टॉस सन्माननीय भूपेंद्रजी पेठारे यांच्या शुभ हस्ते आपण इथे व्यासपीठावरती करणार आहोत. चला लगेच या ठिकाणी कॅप्टन लगेच पाठवा. खैरवाडी विरुद्ध राजा शिवछत्रपती पोयनाड. धावा 54 करायच्यात मित्रांनो. 53 धावा तुम्ही या ठिकाणी मैदानावरती बनवल्यात. ज्यावेळेस समोरच्या संघाकडे या ठिकाणी फार मोठी बॅटिंग लाईनअप असं आपण कन्सिडर करूयात, कारण त्यांचा खेळ आपण कधी बघितला नाही. मात्र प्रथमतः इथे मैदानावरती जेव्हा ते उतरतील त्यांच्या संघामध्ये सुद्धा चांगले बॅटर आहेत असं आपण या ठिकाणी नक्की कन्सिडर करतोय. एक महत्त्वाची मॅच मैदानावरती सुरू असताना इथे बघायला मिळत आहे. सलामीची जोडी लगेच पाठवा. चला पंच येथे आपली वाट बघतायत. लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. पहिला गोलंदाज मैदानावरती येथे कोण येईल याच्यावरती चर्चा होईल. हे नाव गुलदस्त्यामध्ये असेल. मात्र आतापर्यंत जी खेळी येथे मैदानावरती साकारली ना, सुरुवातीला योगेशने, त्यानंतर सूरजने, अंतिम क्षणांमध्ये षटकार चौकारांची किमया साधली, धावेला उभारणी दिली गेली आणि आता मात्र मैदानावरती सलामीची जोडी येथे मैदानावरती प्रचारित केली जाते. दीपक आणि दत्ता हे 2 फलंदाज येथे मैदानावरती पाठवले गेलेत. सामना लगेच सुरुवात करा. चला खेळाडू लवकरात लवकर या ठिकाणी या. ही पहिली मॅच आपल्याला कव्हर करायला पाहिजे, कारण यानंतर अनेक मॅचेस या संपूर्ण रात्रीमध्ये जेव्हा आपण कव्हर करतोय ना, थोडी दमछाक सर्वांची होत असते. इतकं मोठं आयोजन ज्यावेळेस इथे बघायला मिळतं.
तर पहिलं षटक येते मैदानावरती घेऊन येत असताना आज बॉलर म्हणून मैदानावरती उतरवलं गेले विदेशला विदेशला प्राचारित केले स्ट्राईक एनवरती बॅटिंग करत असताना दत्ताला या ठिकाणी आपण बघतोय दत्ता नॉन स्ट्राईक एनवरती त्याच्या समवेत दीपक दीपक आणि दत्ता ही जोडी दीपकने बॉलिंग करत असताना पहिलं षटक इथे हाताळलं होतं आणि बॅटिंग करत असताना सुद्धा ऑलराऊंडर परफॉर्मन्स दाखवत असताना नॉन स्ट्राईक एनवरती तो इथे बघायला मिळतोय मॅचला करूयात पुन्हा एकदा सुरुवात जेथे पहिलं षटक विदेशच्या माध्यमातून येईल पहिल्या षटकाला प्रारंभ येथे केला जाईल ओव्हर द विकेट तो नेक्स्ट मॅचचा टॉस येथे केला जातो राजा शिवछत्रपती पोयनाड विरुद्ध खैरवाडी या दोन टीमच्या दरम्यान नेक्स्ट मॅचचा टॉस केला जातो सन्मान्य भूपेंद्रजी पेठारे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते षटक क्रमांक या ठिकाणी पहिला आपण बघतो समोरच्या दिशेला खेळला होता वाईडिश लॉंग ऑफला तो राजा शिवछत्रपती वागेश्वरवाडी पोयनाड या टीमने येथे नाणेफेक जिंकली लगेच आपली यानंतरच्या इनिंग झाल्यानंतर आपली मॅच आहे कुठेही जाऊ नका म्हणजे ऑनलाईन प्रेक्षक आम्हाला जोडले गेलेत अनेक आदिवासी बांधव ही स्पर्धा घर बसल्या बघत आहेत त्यांचं देखील मी यश या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करीत आहे ब्लॉक होल्ड केला होता ब्लॉक होल्ड करण्याचा प्रयत्न खोदून काढला होता चेंडूला क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता आणि त्यानंतर धाबा येथे धावफलकावरती मैदानावरती आपण बघतोय 2 धाबा आल्यात पहिल्या षटकाला या ठिकाणी प्रारंभ केला होता आतापर्यंत एक चांगल्या लढती मैदानावरती बघायला मिळत आहेत कालच्या रात्रीमध्ये त्याच्या आधीच्या रात्रीमध्ये सर्वांच्या मन त्यात जिंकली होती ज्यावेळेस फटका मध्ये शॉट मध्ये चेंडू दिला होता त्याला पार्किंग लॉट मध्ये लॉप केलाय चेंडूवरती प्रहार चेंडू गाऊ कॉर्नर वरून सीमा रेषा पार षटकार वर पिच केला होता त्याच्यावरती प्रहार केला हा चेंडू फुलटॉस गतिमान अवस्था प्रदान केली क्षेत्ररक्षक दूरवरून आलाय फिल्डिंग करण्याचा प्रयत्न करतोय अफलातून क्षेत्ररक्षण बघायला मिळालं अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण मध्ये थोडासा खराब होता चांगलं बॅकअप इथे बघायला मिळालं योगेशच्या डोक्यावरनं हा चेंडू जेव्हा ट्रॅव्हल करत होता तिथे पाठीमागे एक क्षेत्ररक्षक आला आणि धाबा या ठिकाणी वाचवल्या तर पहिला षटक येथे मैदानावरती संपला पहिल्या षटकामध्ये धाबा 10 या ठिकाणी बनल्यात म्हणजे येणाऱ्या 3 षटकांमध्ये सामना जिंकण्यासाठी अजूनही 43 धाबांची रिक्वायरमेंट तुम्हाला मॅच मध्ये एक अत्यंत चांगलं क्रिकेट आपल्या सर्वांना त्याची मिळणारी अनुभूती आणखीन काय पाहिजे अलिबाग प्रीमियर लीग जी ती स्पर्धा गेल्या 2 सीझन मध्ये आपण बघितली चौथं पर्व देखील येथे या मैदानावरती आपण पाहिलं तेच हे मैदान ज्याने सर्वांची मन जिंकलीत आज अलिबाग मुरुड आणि रोहा असेल तिन्ही विभागामधून खेळाडू येथे खेळण्यासाठी आले होते या मैदानावरती अनेक स्पर्धा येथे झाल्यात अनेक गावातील मंडळांनी येथे स्पर्धा ठेवल्या गेल्या षटक क्रमांक पहिलं संपलं 10 धावा येथे बघितल्या आपण ज्यावेळेस मात्र या चेंडूवरती धाव घेण्यासाठी प्रयत्न केला जातोय गोलंदाजी करण्यासाठी येथे रोहित मैदानावरती आता उतरलाय पहिल्या षटकामध्ये मित्रांनो बघा ज्या पद्धतीने आतापर्यंत जी कामगिरी केली धावसंख्या धावफलकावरती 11 लागली 11 रन स्कोर बुक वरती येथे अर्जित केलेत एक जबरदस्त सामना येथे बघायला मिळतोय
षटंपूल केला क्षेत्ररक्षक तिथे आलाय, त्याच्या सेफ बँड मध्ये एक जबरदस्त कॅच मैदानावरती घेतली गेली आणि फलंदाजाला परतावा लागेल माघारी. या सामन्यामधील सेकंड इनिंग मधील ही पहिली विकेट मैदानावरती पाहायला मिळाली. दत्ता बॅक टू द पवेलियन. इथे दुसरं षटक इथे आपण मैदानावरती बघतोय. ज्यावेळेस मात्र रॅम्पॉकर शॉट खेळलाय, चेंडूवरती प्रहार केला, डीप बॅकवर्ड स्कोर लेगला चिरत चेंडू आउट ऑफ दी पार्क येतोय. दमदार असरदार षटकार. आपण पाहिलं तर धावसंख्या येते 18 धावा धावफलकावरती लागते. षटक क्रमांक दुसरे प्रगतीपथावरती असताना, कारण बघा ज्या क्षणी मी म्हणेन की मैदानावरती सुरुवातीला असं वाटलं की 53 धावा इट्स अ बिग टोटल, मात्र धावा आता कुठेतरी कमी वाटायला लागू शकतात. कारण एक षटकार मैदानावरती आला. या इनिंग मध्ये आतापर्यंत जर आपण बघितलं पहिल्या षटकामध्ये षटकार, या षटकामध्ये सुद्धा एक षटकार आलाय. धावांची लयलूट येथे केली जाते. सामना लगेच येथे सुरू करायचा. चला, काय जबरदस्तरित्या या ठिकाणी बॅटिंग करतो. रॅम्प वॉक केला होता, त्याच्यावरती 6 धावा त्याने मिळवल्या. समोरच्या गोलंदाजाने या ठिकाणी जेव्हा चेंडू टाकला होता आधीच ओळखलं होतं की हा चेंडू लेगस्टिक वरती बाहेर निघणारा बघायला मिळाला. त्याच्यावरती प्रहार केला आणि डबल कावरती 6 जीत केल्यात. धावसंख्या 18, 18 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. हा चेंडू बघा यावेळेस मात्र पडल्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेर निघाला. डबल कावरती अतिरिक्त धावा येईल. 19 धावा आता बनतात, म्हणजे 54 धावा सुद्धा बनू शकतात असा विश्वास आता मात्र बॅटिंग करण्यास संघाने ते व्यक्त केला. समोरच्या संघाने विकेट जर मिळवल्या तर आणि तरच ही मॅच जिंकू शकतात. इकॉनॉमिकल गोलंदाजी त्यांना करावी लागेल. ज्यावेळेस मात्र हलक्या हातानं या ठिकाणी चेंडू खेळलाय, चेंडू जातो डीप पॉइंट, सीमा रेषा पार, दणदणीत खणखणीत येतोय चौकार. धावा 4. हा चेंडू मात्र पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन स्थिरावला होता. धावफलकावरती धावसंख्येचा जर आपण विचार केला तर 23 धावा इथे बनतात. 23 रन्स फॉर लॉस ऑफ 1 विकेट. 2 षटकं इथे मैदानावरती संपलीत. आता मात्र येणाऱ्या 12 चेंडूंवरती सामना जिंकण्यासाठी आवश्यकता 31 धावसंख्येची आहे. 31 रन येथे तुम्हाला बनवावे लागतील. 31 धावा 15.50च्या सरासरीने आता मात्र तुम्हाला मैदानावरती या धावा इथे बनवणं अनिवार्य असेल. एक चांगलं क्रिकेट तुम्हा सर्वांना बघायला मिळतं.
दोन षटकं मैदानावरती संपली. 23 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. बघा विकेट जास्त गमावलं नाही आहेत मात्र आता कुठेतरी स्कोरबुकवरती धाबा येणं, स्कोरवरती ॲक्सेलरेशन करणं, गिअर शिफ्ट करणं, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. त्याचा विचार त्यांना करावा लागेल. कारण जर त्यांनी हा विचार नाही केला ना तर 12 चेंडू आणि 31 हे समीकरण मात्र फार मोठे वाटायला लागेल. षटक क्रमांक या ठिकाणी आपण बघत आहोत. तिसरं मैदानावरती बघायला मिळत आहे. या चेंडूवरती येथे बघा चेंडू पडल्यानंतर लेगस्टिकच्या बाहेर गेला होता. यावेळेस मात्र चेंडूवरती प्रहार केला. चेंडू वन बाउन्स बाउंड लाईनच्या बाहेर. आता मात्र मॅच मध्ये येईल रोमांच, मॅच मध्ये येईल मजा. चेंडू सीमा पार, चौकार धावाच्या. सर या ठिकाणी गीत जे तुम्ही ऐकलत ना, खबरदार नावाचा चित्रपट आला होता. त्याच्यामध्ये निर्मिती सावंत म्हणजेच कंगूबाई नॉनमॅटिक तुम्ही बघत असाल त्यांचा अभिनय आणि त्याबरोबर संजय नार्वेकर यांचा अभिनय होता. आणि हे चित्रपट भरत जाधव यांची भूमिका असताना अत्यंत गाजला होता. ते गीत या ठिकाणी रिजे मास्टरनी ऐकवलं. सदाबहार गीते आहेत, कधी तुम्ही विसरू शकत नाही. अशी 90च्या दशकामध्ये ते गीतं नक्कीच बघायला मिळतात. धन्यवाद. धावसंख्या 28 धावा धावफलकावरती, 54 धावा उभा राहायच्यात. मॅच अजूनही ऑन आहे. धावा मैदानावरती येते. पहिल्या एक चेंडूवरती 5 अर्जित केल्यात कारण वाईड आला होता, त्यानंतर चौकार आलाय. आता सामना समतोल. हा चेंडू मात्र पडल्यानंतर उसळला होता. अंपायर टू बी डिसाइड हिअर. इट्स अन वाईड डिलिव्हरी. खेळण्याच्या मर्यादेमधला हा चेंडू येथे मात्र नव्हता. पंचांनी निर्णय येथे दिला. वन बाउंडची वॉर्निंग येथे सुद्धा देण्यात आली. आता जर आणखीन एक जर बाउन्स तुम्ही टाकाल तर मात्र नो दिला जाईल. क्रिकेटची नियमावली येथे मात्र आता बदलते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जे नियम बदलले ते क्रिकेटला सुद्धा लागू झाले. धावा मैदानावरती येथे अवांत स्वरूपामधल्या बघायला मिळाल्या. या चेंडूवरती सुद्धा बघा मारण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक तिथे उभा होता. जर अगदी कल्पकतेने किंवा नेम धरून हा चेंडू जर यष्टांवरती मारला असता तर जरूर विकेट मिळाली असती. लहानपणी आपण एक खेळ खेळतो बघा गोट्या नावाचा. गोट्या जेव्हा आपण खेळत असतो, नेमबाजी आपण सराव करत असतो आणि जर तो सराव जर तुम्ही केला असाल तर हा डायरेक्ट हिट तुम्ही मैदानावरती साध्य करू शकता. मग नेम चुकत नाही. हा फटका जरूर चांगला आलाय. पुन्हा एकदा चेंडू फरार झालाय. क्षेत्ररक्षक तिथे नव्हता त्यामुळे वन बाउंड चेंडू सीमा पार. डीप स्कोर गेला. येतो चौकार. मैदानावरती आल्यात बघा. गॅप शोधण्याचा प्रयत्न केलाय आणि आता मात्र चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच हा चेंडू बाकी आहेत. त्यामध्ये 16 करायचे आहेत. त्यावेळेस चांगला चेंडू टाकला होता. आता 7 चेंडू आणि 15 धावांची रिक्वायरमेंट मॅच मध्ये. एक चांगली कामगिरी अपेक्षित आहे. तर आपण बघतोय कशा रीतीनं ही संपूर्ण मॅच इथे पुढे घेऊन जाता येईल.
एक चांगलं क्रिकेट येथे अनुभवायला मिळतं. 39 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक 3 मैदानावरती आहे, त्यातील एक चेंडू बाकी आहे. हा चेंडू बघा पडल्यानंतर सरळ गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. आता मात्र 6 चेंडू बाकी आहेत आणि तुम्हाला धावा बनवायच्या आहेत, त्या म्हणजेच 15 धावा. 15 धावा धावफलकावरती बनवणं हे अत्यंत महत्वपूर्ण असेल. 6 चेंडू 15. व्हॉट अ फॅन्टास्टिक मॅच, फॅन्टॅब्युलस मॅच, अमेझिंग क्रिकेट इथे आपल्या सर्वांना अनुभवायला मिळालं. ज्या क्रिकेटने आज सर्वांना वेळ लावलाय, अक्षरशः रात्रीमध्ये सुद्धा क्रिकेटचा थरार अगदी सकाळपर्यंत 7 ते 8 वाजेपर्यंत पहिल्या दिवसामध्ये आपण बघितलं होतं. सहा चेंडू येथे मैदानावरती बघायला मिळतील आणि 15 धावांची रिक्वायरमेंट आहे. चला नो टीम मीटिंग्स, मॅच लगेच सुरू करा, कारण अजूनही आपल्याला आजच्या रात्रीमध्ये अनेक सामने कव्हर करायचे आहेत. पण त्याच्यामुळे मी तुम्हाला सर्वांना सूचित करेन, यानंतर प्रत्येक 3 षटकांसाठी फक्त 15 मिनिटांचा अवधी दिला जाईल. षटक क्रमांक या ठिकाणी आपण बघतो 4थं स्वतः योगेश मैदानावरती आलाय. संघाचा कर्णधार योगेश मैदानावरती आला. कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट. ज्या योगेशने पहिल्या षटकामध्ये धावा 20 अक्षरशः कुठल्या होत्या, तोच योगेश मैदानावरती येथे आला. धाबा त्याला सेव्ह करायच्यात. 14 षटक येईल, 15 धाबा या ठिकाणी मैदानावरती बनवायच्या समोरच्या संघाला. हे शिवधनुष्य आता मात्र तुम्हाला इथे पेलावं लागेल. काय होईल या मॅच मध्ये, कोणता संघ इथे जिंकेल हे सुद्धा इथे बघणं फार औत्सुक्याचं असेल. एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा इथे बघायला मिळते. चांगल्या आयोजनामध्ये असणारी ही सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा मी म्हणेन. सिद्धिविनायक आदिवासीवाडी मित्रमंडळ यांच्या वतीनं आलेली ही स्पर्धा. चला तर सर्वांना पुन्हा एकदा क्रिकेटच्या पटलावरती घेऊन जातोय, जिथे मैदानावरती या खेळाला सुरुवात केली जाईल. 6 चेंडू येथे बाकी आहेत, रिक्वायरमेंट 15 धावांची. कोण जिंकेल ही मॅच? यजमान संघ जिंकेल. ज्यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवरती योगेशला मिळते सफलता. या मॅच मधली सर्वात मोठी विकेट. दरम्यान योगेशचा चेंडू होता, गती पूर्ण तर काढून घेतली होती. या चेंडूवरती धाव येथे घेतले गेल्या. धाव 1 आल्यानंतर 40 येथे धावफलकावरती धावसंख्या बनते. आणि आता मात्र जर तुम्ही या सामन्याचा विचार जर केलात ना, तर मात्र या सामना या ठिकाणी जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 14 धावांची रिक्वायरमेंट आहे. 4 चेंडू आणि 14 धावांची रिक्वायरमेंट या सामन्यामध्ये कोणती टीम मॅच जिंकेल हे सुद्धा इथे बघायला मिळेल. फटका चांगला खेळला. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक उभा होता, चांगलं क्षेत्ररक्षण येथे केलं. आता बघा मैदानावरती धावसंख्या 3 चेंडू येथे मैदानावरती बाकी आहेत. 13 धावांची रिक्वायरमेंट, म्हणजे 2 बिग स्ट्रोक मॅच विल बी फिनिश हियर. 2 बिग स्ट्रोक जरी आले तरी ते संपूर्णतः या सामन्यामध्ये पुढे शेवटपर्यंत पोहोचतील हे सुद्धा इथे बघायला मिळेल. हा चेंडू योगेशने चांगल्या पद्धतीने हाताळला होता. यस इट इज. मैदानावरतून फलंदाजाला परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. विकेट येथे
डाऊन झाले आहे. कम ऑन डीजे. चला मॅच मध्ये आपण पुन्हा एकदा पडत आहोत. येथे आपण बघितले की जे धावा आहेत 4 विकेट येथे गेल्यात आणि एक चेंडू अजून बाकी या मॅच मध्ये. एक चांगलं क्रिकेट सर्वांना बघायला मिळतं, तशी अनुभूती येथे आपण घेत आहोत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी आपण जर बघितलं अपील जरूर केली होती, मात्र हा सामना येथे फिनिश होत आहे आणि सामना येथे जिंकलाय तो म्हणजे सिद्धिविनायक जिराट संघाने. या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन मी करत आहे. पहिली मॅच जिंकली, यानंतर चला लगेच नेक्स्ट मॅच कडे आपण वळणार आहोत. तोपर्यंत वळूयात डीजे मास्टर सुरेश गुप्ता यांच्याकडे.